आज मला भेटायला कोण आलेलं बघा. तर नमस्कार मंडळी, स्वागत करते मिनी ब्लॉगमध्ये. आणि मी शेतावरती गेलेली, दुसऱ्या शेतावरती, कारण आमचं एकतर शेत लावून झाले पण दुसरं शेत लावायचं होतं. त्याच्यासाठी आजी पप्पा आणि माझा भाव लावत होते. तर माझ्या घराचं इथेच ते शेत आहे, सो मी त्यांना चाय वगैरे विचारायला गेलेली. तिथे नाश्ता वगैरे दिला आणि आम्हाला थोडासा राब कमी पडत होता, त्याच्यामुळे काकांनी दिला आम्हाला. आणि थोडंसं होतं जे काय ते शेत लावायचं होतं ते कंप्लीट करून टाकलं. आणि आज मला भेटायला आलेलं द्विज म्हणजे माझी मावशी, मामा आणि त्याचा मुलगा. सो खूप जास्त क्यूट आहे, पण त्याच्यापेक्षा डबल मस्तीखोर आहे. आणि त्याला काय माहिती माझे केस विंचरायची होती, मूड झालेला, कारण बोलत नव्हतं पण आता फ्री झाला. आणि मस्तपैकी आम्ही गप्पा टप्पा चाय वगैरे झाला आणि खूप दिवसांनी भेटलो, सो मस्त वाटलं भेटून वगैरे. त्याच्यानंतर इथे गार्गीचा बड्डे पण येतो आणि गोपाळकाला पण येतो आहे. सो तिला राधा बनवायची होती, त्याच्यासाठी तिला मस्तपैकी रेडी केलेली आणि निघवलेली, पण ती काय नीट राहत नव्हती. फोटो एवढे काय चांगले काढून दिले ना, पण कसे बसे काढून दिले. मेहनत केली खूप आम्ही त्याच्यासाठी. त्याच्यानंतर अचानक मूड झाला की अलिबागला किंवा कुरुळला आम्ही कुठेतरी आईस्क्रीम खायला जाणार होतो, कारण क्रेविंग्स झालेला आईस्क्रीमच्या. सो पटकन गाडी काढली आणि नाईट राईड करायला खूप जास्त भारी वाटतं. आणि उद्या पण आहे श्रावणातला पहिलाच सोमवार. तर उद्याचा व्लॉग बघायला आवडेल का ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि आपली कॉमेडी रील अजून एक अपलोड झाली आहे, ती तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता. आणि माझा दिवस आजचा असा होता, खूप जास्त भारी गेला. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.